भाजपच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींसोबत SIR कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात SIRचे काम अधिक प्रभावीपणे राबवावे अशा सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीत विविध राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींसोबत SIR कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली। लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात SIRचे काम अधिक प्रभावीपणे विस्तारित करावे यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। यावेळी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाबाबत ही चर्चा झाली। शिक्षक मतदारसंघावर दावा करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असून महायुतीची समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल। महायुती म्हणून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविली जाईल असे गोरे यांनी स्पष्ट केले। बैठकीमध्ये संघटनात्मक बैठक होती। या बैठकीमध्ये SIRचा कार्यक्रम मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी बैठक केलेली आहे। या यादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे। याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्याकडून ते काम करून घ्यावं अशा पद्धतीची सूचना देण्यासाठीची आजची बैठक होती। आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे BLO आणि सगळे मतदारसंघ प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। बिलकुल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झालेली आहे। ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं कसं जोडता येईल याचाही विचार या निमित्तानं केलेला आहे। दावा मतदारसंघावर करणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे। मतदारसंघ कुणाला सोडावा या संदर्भात महायुतीची आमची समिती असते, त्या समितीमध्ये चर्चा होते, वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेत असतात आणि ज्या आमच्या सहकार्यानं किंवा ज्या पक्षाला जागा मिळेल तो पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक आम्ही लढवत असतो। त्या अनुषंगानं ही निवडणूक तशीच लढवली जाईल, महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि त्यालाच आमचं प्रथम प्राधान्य राहील। त्याच्यानंतर मला वाटतं महायुती होईल याच्यामध्ये कुठली शंका नाही झाली तर पुढचा विषय। दरम्यान धाराशिवमधील उभाटा गटाच्या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत गोरे म्हणाले की भाजपसोबत काम करण्याची इच्छा असलेल्या काहींचे प्रवेश आचारसंहितेमुळे थांबवण्यात आले होते। हे प्रवेश आता करून घेण्यात आले असून येत्या काळात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत, त्याची झलक कळमच्या माध्यमातून दिसल्याचंही त्यांनी सांगितलं। खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेशाध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश ज्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे अशाही लोकांची काय आचारसंहिता पाळून आम्ही प्रवेश थांबवलेले होते। परंतु मला आता सध्या परिस्थिती अशी दिसते की आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघाल। याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे की कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आता राहिलेला नाही, पश्चिम महाराष्ट्र हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला। नाही, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता। पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता नाही। पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, आपण पुणे जिल्हा असेल, आपण पाहतो की आता ह्या भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय। ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शाळांच्या व्यवस्थेकडे तर शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षणाच्या व्यवस्थेकडे पाहिले जाते, त्यामुळे कोणत्या विभागाने कोणाच्या खात्यात हस्तक्षेप करायचा असा प्रश्नच येत नसल्याचंही गोरे यांनी स्पष्ट केलं।